आमदार गोपीचंद पडळकर यांना कोण उचलून नेण्याची धमकी देत असेल तर त्यांनी हिम्मत असेल तर करून दाखवावे। पडळकर बलवान आहेत आणि आम्ही पण मेलेलो नाही असा इशारा देत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीला गती लावण्यासाठी प्रयत्न असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महायुती सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। मिरज येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आमदार पडळकर यांना वाळव्याला उचलून आणण्याचा इशारा दिला होता। त्यावर बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात लोकशाही असल्यामुळे कोणीही काहीही बोलू शकतो, कोणाचं तोंड धरता येत नाही, पण त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी करून दाखवावं। आमदार पडळकर कमी ताकदवाला नाही आणि आम्ही पण मेलेलो नाही असं आव्हान दिले। तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागली आहे। लोकशाही असल्यामुळे काही जण न्यायालयात गेले, स्थगिती मिळाली, पण आता स्थगिती उठली आहे। चौकशी जलद गतीने कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी तुमचेही बँकेत संचालक होते असं सांगितलंय। जर आमचे संचालक यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई होईल। मी जरी त्या बँकेत संचालक असलो तरी दोषी आढळलो तर माझ्यावर कारवाई व्हावी असं मत व्यक्त केलंय। रौद्र रूप धारण केलेला आहे, त्याचा विचार करता दुपारपर्यंत सगळ्या नेत्यांशी बोलून काही प्रॅक्टिकल शहर सभा होणारच आहे, पण काही प्रॅक्टिकल सोल्युशन काढता येईल का की ज्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे चुकीचंही वाटणार नाही। आणि चुकीचं वाटणं कोणाला हा मुद्दा नाही आहे, पण मनालाही पटत नाही की जर सगळ्या बाजूने पाऊस कोसळतोय, सांगलीत पाणी आत आलेलं आहे, पण 1 तारखेलाच होणार, त्याच वेळेला होणार, त्याच ठिकाणी होणार, तर स्वरूप बदलता येईल का यावर मी माझ्या सकाळपासून पहाटे उचलल्यापासून नेत्यांशी बोलून काही सहमती निर्माण करतो। त्यामुळे कोणी मला आवाहन केल्याने काहीच फरक पडणार नाही। इंग्रजांनी जाताना 3 गोष्टी दिल्या। एक चहा दिला, अर्धा कप चहा प्या की हो, अर्धा कप पूर्ण कप दे की रे, मग थँक्यू दिलं, काही झालं की थँक्यू, अरे थँक्यू काय, बाकी काही म्हण ना तुमच्या संस्थेला, थँक्यू म्हटलं नाही, आणि एक सॉरी दिलं। लात मारायची, सॉरी म्हणायची, लात मारायची, सॉरी म्हणायची, लात नको ना मारू, नाही पण सॉरी म्हणतोय की रे। तसं एवढी मोठी सभा आणि त्याच्यामध्ये एवढी मोठमोठी लंबी भाषणं, मी आता त्या सगळ्या भाषणांची आणि आधीच्याही वेगवेगळ्या वाचाळवीर भाषणांच्या 133 क्लिप आणि सभा कशी होईल ती तुम्हाला दुपारी सांगतो। पण त्या सभेमध्ये आम्ही स्क्रीनवर तो वाचाळवीर दाखवणार आहोत की तुम्ही काय म्हटलंय, मग त्यावेळेला काय करायचं। त्यामुळे असं नाही सांगणार की तुम्ही वाटेल ते म्हणायचं, आणि मग म्हणायचं की सॉरी जाऊ दे, विसरून द्या। मग तुम्ही जर सॉरीच्या मनुष्य झाला असाल तर आम्हाला वाढवायचं नाहीच आहे, परंतु तुम्ही म्हटलेल्याला उत्तर दिल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होत नाही ना। शिवसेना दसरा मेळावा होणार असं म्हणते, हा प्रकार काय झालंय या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे कोणी कोणाला काही म्हणू शकतं, त्यामुळे त्यांचं तोंड कोण जाणार। पण आता मी जाहीरपणे बोलत नाही, हिंमत असेल तर बोलता कशाला, करून दाखवा। हा म्हणजे गोपीचंद काही कमी ताकदवाला नाही, आम्ही काही मेलेलो नाही ना। ही भाषा वापरली तर आवाज संभळणार नाही। आम्ही याच्यामध्ये 2 मोठी सोल्युशन्स काढतो आहोत। त्यातलं एक मी घोषित केलं की बा पूर परिस्थिती पाहता फार वाड्याचार, माझ्या ग्रामीण वाड्याचार लागू नये म्हणून आम्ही ही सभा ऑनलाईन करणार आहोत, त्याचा फक्त सगळ्यांशी बोलतो। दुसरी एक अशी गोष्ट करणार आहे जी मी आता सांगणार नाही, मग त्याची मजा जाईल, ज्याच्यातून गोपीचंदने काय केलं तो विषयच संपतो। कारवाई कधी दिसेल जिल्हा बँकेची? कारवाई जिल्हा बँकेवर तुम्ही जे म्हटला कारवाई प्रत्यक्षात कधी दिसेल? सांगली हे बघा की चौकशी लागली, मग लोकशाही असल्यामुळे ते न्यायालयात गेले, स्टे आला, स्टे उठला, चौकशी सुरू झाली आहे। आता ही चौकशी स्पीडअप कशी होईल, त्यातून दोषी कशी समोर येतील, कारवाई कशी होईल, हा पार्ट आहे तो मी पूर्ण करतो। आणि त्यात दिलीप पाटील असं म्हणाले की त्यात तुमचे शिवसेनेवाले होते आणि बीजेपीवाले होते, मी जरी असं, मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील दोषी असेल, मलाही जेलमध्ये टाकतो। तुमच्या ट्विट नंतर जयंत पाटलांनी खुलासा केला की ते ट्विट माझं नाही म्हणून। जयंतरावांनी ते ट्विट, त्यांचं ट्विटर हँडल कसं काय वापरलं गेलं ते तो मुद्दा नाही आहे। तेच लात मारेन, सॉरी मारेन, लात मारेन, सॉरी मारेन, सॉरी म्हटलं की रे, लात नको मारू की रे। थँक्यू।